आजचा प्रकल्प जो आपण बघणार आहे त्या प्रकल्पाचं नाव आहे बियांची संख्या शोधणे. कोणत्याही वनस्पतींच्या बिया ठराविक असतात का? ठराविक वजनाच्या असतात का? ठराविक वजनात असणाऱ्या बियांची संख्या समान असते का? भेंडी घेतली तर त्याच्यामधल्या बिया किती? किंवा गुलमोहर घेतलं, आंब्यामध्ये एक असते आपल्याला माहिती आहे. शेंगदाणे जरी घेतले तरी शेंगदाण्यामध्ये एक बी, दोन बी, 3, 4, 5 पर्यंत बिया आपण पाहिलेल्या असतील. आता या प्रकल्पामध्ये कोणत्या वनस्पतीच्या कोणत्या जातीच्या बियांची संख्या किलोत किती असेल? पेरणी करताना शेतकऱ्याला या बीज किती लागणार आहे हे माहीत असावं लागतं आणि त्याची पद्धत कोणती असते हेही त्या शेतकऱ्याला विचारा. पण तुम्ही जो प्रकल्प करणार आहात त्याच्यामध्ये त्याच्या नोंदी ठेवा. 3 वाचने घेऊन सरासरी काढायची. म्हणजे 10 ग्रॅम बिया घेतल्या तर त्याच्यामध्ये किती असते? किंवा 100 ग्रॅम बिया घेतल्या, 100 ग्रॅममध्ये बियांची संख्या किती आहे? तांदळाच्या विविध जातींचा अभ्यास करताना हा येऊ शकतो. दिल्ली राईस असेल तर मोठा आहे, बारका एखादा तांदूळ असेल वेगळा. इंद्रायणी तांदळाची संख्या वेगळी असू शकेल. तुमच्याकडचा इतर रेशनचा तांदूळ असेल तर त्याच्यामध्ये वेगळे येते. तांदळाच्या जातीचा अभ्यास करताना असे निष्कर्ष काढले जाते. एक तक्ता इथं तुम्हाला बघायला मिळू शकेल. या तक्त्यामध्ये बघा वनस्पतीचा प्रकार, जात, कितीतरी वनस्पती तुम्ही घेऊ शकता तुमच्या प्रकल्पामध्ये आणि 10 किंवा 100 एक फिक्स ठेवा. 10 ग्रॅम घ्यायचं का 100 ग्रॅम घ्यायचं, त्याच्यामध्ये असणाऱ्या बियांची संख्या 3 वेळा मोजा. जे 10 ग्रॅम घेतलं त्याच्यामध्ये किती आलं, परत 10 ग्रॅम घेतलं त्याच्यामध्ये किती आलं, परत तिसऱ्यांदा 10 ग्रॅम घेतलं त्याच्यामध्ये किती आलं, मग सरासरी. पहिल्यांदा समजा 29 आल्या बिया, दुसऱ्यांदा 32 आल्या, तिसऱ्यांदा 35 आल्या, सरासरी 32च्या दरम्यान काहीतरी येऊ शकेल. म्हणजे वनस्पतीची प्रकार आणि जात इथं मग पहिल्या कॉलममध्ये घेऊ शकतो. त्याचं शास्त्रीय नाव शोधून काढायचं. तांदूळ म्हणजे काय, ज्वारीला शास्त्रीय काय म्हणतात, हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. 9वी-10वीला द्विनाम पद्धतीत नाव असतं. 2 नाव असतात त्याला. पहिलं जातीचं नाव, नंतर प्रजातीचं नाव. तर मका असेल, भेंडी असेल, गवारी असेल, याच्यामध्ये असणाऱ्या बियांची संख्या, किंवा एखादा भोपळा मिळाला, मागच्या बाजूला एक गोरखचिंच आहे, दुर्मिळाचे फळ आहे, त्याच्यामध्ये 200 बिया मला सापडल्या. आता त्याचा आकारावर अवलंबून आहे. त्याच्यापेक्षा बारकं फळ आढळलं तर त्यात बिया कमी असणार, मोठं आढळलं तर जास्त बिया असू शकतात. सरासरी बियांची संख्या म्हणून फळांमध्ये किती आहे ते बघत नाही आपण, तर आपण त्या ह्याच्यामध्ये 10 ग्रॅम मध्ये किती बसतात, 100 ग्रॅम मध्ये किती बसतात, किलोमध्ये किती बिया असू शकतील याचा अंक आपण त्याच्यामध्ये काढणार आहे. घरात असे अनेक कडधान्य असतात. धान्य, मसाल्याच्या बिया घेतल्या, लवंग आहे, 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळा लवंग मध्ये किती लवंगा येतात, 10 ग्रॅम मिरीमध्ये किती येतात, 10 ग्रॅम जिरे घेतले तर किती जिरे आहेत, मोहरी 10 ग्रॅम घेतली तर किती आहे. शेतातली रानातील वनस्पतींच्या बिया शोधा. शेंगदाणे 10 ग्रॅम घेतले तर त्याच्यामध्ये किती शेंगदाणे येतात, वेगवेगळ्या आकाराचे असतील. मग ते त्याची व्हरायटीनुसार तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे. रानावनात अनेक बिया तुम्हाला आढळतात. अनेक प्रकारच्या वनस्पतींना आता फुलं आलेले असतात, त्या फुलानंतर फळे येतात, त्या फळामधल्या बिया कलेक्ट करायच्या आणि त्याचं वजन तुम्ही घेऊ शकता आणि त्यातली संख्या मोजायची आहे. प्रकल्पाचं नावच आहे आपल्या बियांची संख्या शोधणे. म्हणजे कोणत्या वनस्पतींच्या मध्ये बिया किती प्रमाणामध्ये असतात हे आपल्याला शोधून काढायचं आहे. हा आपल्या प्रकल्पाचा उद्देश आहे. घरी बसल्या बसल्या कोणत्याही खर्च न करता मी हा प्रकल्प चांगल्या पद्धतीनं करू शकतो. तुम्हाला या प्रकल्पामध्ये अडचणी आल्या तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारू शकता.